शेतकरी कर्जमाफीबाबतची मोठी बातमी समोर आली असून रोहितदादा पवार यांनी केलेल्या आंदोलनानंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरसकट घोषित केला आहे। 2 लाख रुपये सरसकट कर्ज माफ केले जाणार आहे। रोहित पवार यांच्या आंदोलनाचा परिणाम असा झाला आहे की सरकारने आता तातडीने हालचाली सुरू केल्या। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की कोणताही अडथळा न येता शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे। सरकार आता केवळ घोषणा करत नाही तर प्रत्यक्ष कारवाईलाही सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे ज्या अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत होते त्यातील महत्त्वाच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत। कर्जमाफी आता 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। कर्जमाफीची प्रक्रिया ही पूर्ण केली जात आहे जेणेकरून पात्र शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेला संघर्ष रोहितदादा पवार यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतलाय याचा सर्वत्र निकाल हा जाहीर झालाय। सरकारने आता केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्षात 18 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे। रोहितदादा पवार यांच्या उपोषणामुळे सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू झाली। आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हीच आहे की सरकारने कर्जमाफीसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला। शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी म्हणजे फक्त एक आर्थिक मदत नाहीये तर हा तुमच्या स्वाभिमानाचा विजय आहे। सरकारकडे आता निधीची कमतरता नाही कारण सरकारने आता ऊर्जा संकटाचा विचार करून हा निर्णय घेतलाय। प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण जो शेतकरी आज कर्जबाजारीपणामुळे खचला आहे त्या शेतकऱ्याला आता आर्थिक बळ मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी मेटाकुटीला आला होता। पीक कर्जाचे व्याजाचे चक्र आणि निसर्गाची अवकृपा अशा दुहेरी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला आता आधार देण्यासाठी रोहित पवार यांनी उपोषण केलं होतं। त्यांच्या या उपोषणामुळे केवळ सरकारचं लक्ष वेधलं नाही तर कर्जमाफीच्या अटींमध्ये देखील बदल घडवून आणला आहे। सरकारने आतापर्यंत 1.5 लाखाची मर्यादा ठेवली होती पण आता ती 2 लाखांपर्यंत वाढवण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलंय की आता कर्जमाफीचा अडथळा दूर केला जात आहे। या आंदोलनानंतर सरकारच्या धोरणामध्ये बदल झाला असून सरकारने 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीला मंजुरी दिली आणि 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। अनेकांना वाटत होतं की रोहितदादा पवार यांचं उपोषण म्हणजे राजकारण आहे पण याच उपोषणामुळे सरकारच्या फाईल आता वेगाने हलू लागल्या आहेत। कर्जमाफीच्या घोषणेचा मार्ग हा मोकळा झाला आणि कृषी विभागाकडून राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू झाली। पीक कर्जाच्या व्याजातून आता शेतकरी कायमचा सुटणार आहे। सरकारने या कर्जमाफीसाठी 2 टप्प्यांचा प्लॅन तयार केलाय। या टप्प्यात कोणाचे कर्ज आधी माफ होणार आणि कशा प्रकारे यादी जाहीर होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तुम्ही जर या 18 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये असाल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या की सरकारने सरसकट हा शब्द कर्जमाफीसाठी लागू केला आहे। आजची बातमी कोणत्याही हेडलाईनपेक्षा मोठी आहे कारण आज केवळ सरकारचा निर्णय नाही तर त्या संघर्षाची गोष्ट समोर आली आहे जो संघर्ष रोहितदादा पवार यांनी रस्त्यावर उतरून केला आहे। त्या संघर्षाला आज खऱ्या अर्थाने फळ मिळाले। सुरुवातीला जी 1.5 लाखाची मर्यादा ठेवण्यात आली होती ती आता 2 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। सरकार आता म्हणत आहे की कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफीची प्रक्रिया आता केवळ कागदावर राहिलेली नाही तर ती थेट तुमच्या बांधापर्यंत पोहोचली आहे। कर्जमाफीची प्रक्रिया आता पूर्णपणे डेटा सिस्टीमद्वारे करण्यात येत आहे। सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळी ब्ल्यूप्रिंट वापरत आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पीक कर्जाचं प्रमाण सर्वाधिक आहे तिथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत। बँकांना त्यांच्या सर्व थकीत कर्जाचे अद्याप भरलेली यादी ही कृषी विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे एका क्लिकद्वारे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण डिजिटल असल्याने कोणत्याही मध्यस्थीशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात लाभ वितरित होणार आहे। कृषी विभाग सध्या मोहिमेचा मुख्य कणा म्हणून काम करत आहे। प्रत्येक जिल्ह्यातील कृषी अधीक्षक कार्यालयाने बँकेच्या डेटा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची जबाबदारी घेतली आहे। या प्रक्रियेत तुमच्या सातबाऱ्यावर नोंद असलेल्या पिकांच्या नोंदी आणि बँकेने दिलेले कर्ज यांची सांगड घातली जात आहे। जर तुमच्या पिकांचं नुकसान अवकाळी पावसामुळे झालं असेल तर त्याची नोंदणी त्वरित करून त्या शेतकऱ्याला प्राधान्य कर्जमाफीच्या कक्षेमध्ये पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलंय। जर ही प्रक्रिया डिजिटल असली तरी
देखील तुमच्याकडे 5 महत्त्वाची कागदपत्र असायला हवीत. शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांमध्ये मास्टर प्लॅन देखील समोर आलाय. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सरकारने आता पूर्णपणे समजून घेतली असून पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. अनेक शेतकरी तांत्रिक चुकांमुळे कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर पडतात. म्हणूनच आता अटींशिवाय कर्जमाफी होत असली तरी देखील सरकारने 5 कागदपत्र अनिवार्य केली आहेत. प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचावा आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नये म्हणूनच ही अपडेट समोर आली. सरकारने मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय तर लागू होत आहे, परंतु सरकारचे हे निर्णय प्रभावी ठरत आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होणार, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचावा यासाठी 18 जिल्ह्यांमध्ये 5 महत्त्वाची कागदपत्र लागू करण्यात आली आहेत. शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त गोड स्वप्न दाखवणार नाही, तर आज मी तुमच्याशी वास्तव्याबद्दल बोलणार आहे, ज्याचा सामना तुम्ही रोज शेतामध्ये करत आहात. कारण गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याला अवकाळी पावसाला सामोरं जावं लागलंय, त्यामुळे शेतकऱ्यांची भरपूर आर्थिक हानी देखील झाली आहे. शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी कर्ज घेतलं होतं, परंतु आता तुम्हाला कोणीही कर्जदार बोलणार नाही, कारण रोहितदादा पवारांच्या आंदोलनानंतर परिस्थिती बदलली आहे. फडणवीस साहेबांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये आता अटींचा अडथळा दूर करण्यात आलाय. म्हणजे तुमच्या पिकांचं नुकसान झालं असलं आणि तुम्ही कर्ज काढलं असलं तरी देखील आता तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. नवीन तंत्रज्ञानानुसार सरकारने आता कर्जमाफीची प्रक्रिया ही पारदर्शक केली आहे. त्यामुळे तुमच्या बँकेतील खातं आणि तुमच्या आधार कार्डची नोंदणी हे सगळं एका सॉफ्टवेअर लिंकद्वारे क्लिक केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होणार असून मेसेज यायला सुरुवात होईल. मित्रांनो, ही कर्जमाफी तुमच्या हक्काची आहे. त्यामुळे सरकारचा अधिकृत GR जाहीर झाल्यावरती KYC अपडेट झालेल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. शेतकऱ्यांना आता 50,000 रुपये प्रोत्साहनपर मदत देखील मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमचं स्वप्न होतं की कधीतरी आपला 7/12 कोरा होणार आणि तो दिवस आज उजाडला. आज अखेर सरकारने तुमची हाक ऐकली असून मुख्यमंत्र्यांनी अटीमुक्त कर्जमाफीची घोषणा केली आहे. शेतकरी बांधवांनो, खतं, बियाणे, मजुरांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड आता होत आहे. रोहित पवारांच्या आंदोलनाचं हेच तर खरं यश आहे. थेट मंत्रालयातून GR जाहीर झाला असून सरसकट कर्जमाफी होत आहे. सरकारने 18 जिल्ह्यांचा जो प्लॅन केलाय त्यामध्ये संपूर्ण राज्याचं क्षेत्र व्यापलं असून छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पीक कर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कृषी विभागाने इथे प्राधान्यक्रमाने काम सुरू केले. सरकार GR जाहीर करत आहे, परंतु कृषी विभाग सध्या बँकांशी समन्वय साधून तुमचं कर्ज खात्याची डेटा व्हेरिफिकेशन करत आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून लाभ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने तुमचं आधार लिंकिंग असणं महत्त्वाचं सांगितलंय. त्यामुळे तुमच्याकडे महत्त्वाची कागदपत्र असायला हवी, ते म्हणजेच आधार कार्ड. त्यानंतर दुसरं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं, ते तुमच्या उत्पन्नाचा दाखला असेल. तिसरं कागदपत्र सर्वांसाठी अनिवार्य आहे, ते म्हणजेच पिवळं व केसरी रेशन कार्ड. चौथं आहे जमिनीचा 7/12 आणि 5वं तुमच्याकडे असायला हवं, ते म्हणजे बँकेचं पासबुक. शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी महाराष्ट्र सरकारने ज्या 18 जिल्ह्यांची निवड केली आहे त्यामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी विभागाने डेटा लिंकचं काम पूर्ण केले आणि या जिल्ह्यात बँका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. तुमच्या 7/12वर नोंद असलेल्या पिकांची माहिती क्रॉस चेकिंग करून बँक खात्याशी जोडलेल्या आधार कार्डद्वारे तुमच्या नावावर असलेले पीक कर्ज माफ करण्यासाठी आता सिस्टीम प्रक्रिया सुरू झाली. तसेच बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये पीक कर्जाचा डोंगर मोठा आहे. इथे सरकारची बँकिंग कनेक्ट प्रक्रिया सुरू आहे आणि या 3 जिल्ह्यात कृषी विभागाने प्रत्येक बँकेच्या शाखेला कर्जदार शेतकऱ्याच्या फाईल पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ज्यांचे पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले होते अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. तसेच नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी ऑनलाईन पोर्टलचा वापर केला जातो. तिथे बँकांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्याशी संबंधित माहिती कृषी विभागाच्या सर्व्हरला जोडली आहे. अहमदनगर, सोलापूरमध्ये पिकांचे प्रकार वेगळेच असल्याने इथे कर्जमाफीच्या निकषांमध्ये थोडी लवचिकता आणण्यात आली आहे. सरकारने इथल्या बँकांना सूचना दिली आहे की पिकांची नोंदी आणि कर्जाची रक्कम यांचा मेळ घालून तातडीने कर्जमाफीची रक्कम ही वितरित केली जावी. तर उरलेले जिल्हे म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, जालना इथे डिजिटल व्हेरिफिकेशन सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील बँका शाखेतून थकीत कर्जाची यादी कृषी विभागाला सादर करत आहेत आणि त्या प्रकारे लाभ वितरित होणार आहे.